दादा आज बारामती तालुक्याचा दौरा मी करताय. 2 मिनिटं मांडतो मग. स्वर्गीय अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची रिकामी झालेली जागा या त्यांच्या पत्नी राज्याचे उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राबाईंनी लढवत आहेत. राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात महायुती आहे आणि त्यामुळे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये आमचाच उमेदवार उभा आहे, भारतीय जनता पार्टीचा, अशा भूमिकेत काम केलं पाहिजे. 2 दिवसापूर्वी राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पण येऊन गेले. त्यांनी एक मेळावा घेतला, काही बैठका घेतल्या. आज मी मात्र 4 मंडलामध्ये 4 गावांना जाऊन सरासरी 100 बूथना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ऊन खूप आहे, लढत एकतर्फी आहे, त्यामुळे यंत्रणा ही ढिलीढाली राहू शकते. पण माझी खात्री आहे की बिनविरोध झाली असती तर एक विक्रम झाला असता, पण विक्रमी मतं मिळवून वहिनी विजय होतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. बोला. अशी देखील चर्चा आहे की भारतीय जनता पक्ष आता बारामती विधानसभा जी होणार आहे 2029 ची तयारी करत आहे. म्हणून आता एक मेळावे झाले, आपल्या बूथ कमिटीचे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. अजूनही भाजपचे नेते येऊन या ठिकाणी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे की जी निवडणुका झाल्या की दुसऱ्या दिवशीपासून तयारी लागते. आमच्या इतकी बूथ रचना, 5 बूथचा एक शक्ती केंद्र प्रमुख, 100 बूथचा एक मंडल, मंडलाची कार्यकारिणी, 27 प्रकारचे मोर्चे हे जगात कोणाकडेच नाही आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजितदादा येण्यापूर्वी सुद्धा निवडणूक जिंकणार नाही हे माहिती असून सुद्धा आम्ही इतक्याच तयारीने उतरायचो. कारण निवडणूक ही प्रत्येक जिंकण्यासाठी लढायची असते. अरे हरायला लढतो यार असं कधी नसतं, जिंकण्यासाठी लढायचं. मग जिंकण्यासाठी लढून डिपॉझिट जातं, काय अडचण नाही आहे. आणि अशी डिपॉझिट जातात पार्टी देशामध्ये 21 राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बीजेपीचा अशी झाली. 2029 ची तयारी आहे का आतापासून? काही कारणच नाही. महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं असतं की थोडं कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य द्यायचं, पण वेगवेगळ्या लढल्या. पण राज्याची आणि केंद्राची निवडणूक ही महायुती म्हणून लढवणार. तर 29ला भारतीय जनता पार्टीने आपला पक्ष मजबूत करावा, पण महायुती म्हणून ही सीट ज्याला जाईल ते लढवतील इतर, आणि त्याला खूप ताकदीने सपोर्ट करायचा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ते बैठक मिळाला, त्यावेळेस अनेक कार्यकर्त्यांनी 2029ला आमचा आमदार असल्याची अशा भावना व्यक्त केली. की कार्यकर्ता काय म्हणतो यावर पक्षाची दिशा ठरत नाही, नेता काय म्हणतो यावर पक्षाची दिशा ठरते. असं देवेंद्रजी म्हणाले का, असं रवी चव्हाण म्हणाले का, असं बावनकुळे म्हणाले का? कार्यकर्त्याची ती भावना असते ना, किंवा कधीतरी आम्हाला वेगळं लढायला मिळणार की नाही. त्यामुळे काही असा विषय नाहीये. आम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत, महायुती म्हणूनच ह्या सगळ्या निवडणुका लढणार आहोत. आता तिकडे राहुरीला आम्ही महायुती म्हणून लढवतो. तिथे असं आहे का किंवा तिथे अजितदादांची राष्ट्रवादी बरोबर नाही आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी एक भावना बोलून दाखवलेली कोणी? आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी एक भावना बोलून दाखवली प्रचाराच्या शुभारंभामध्ये की अजित पवारांना आम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, ते स्वप्न अपूर्ण राहिले आणि पुढे सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होईल. काय वाटतं भाजप? जे स्वप्न पाहत नाहीत ते कधी वाढत नाही. आणि आपल्या नेत्याला मोठं बघण्याचं स्वप्न हे कार्यकर्त्याला बघायचंच असतं. आणि त्यामुळे उद्या काय आहे कोणी बघितलं. आज तर देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. महायुतीमध्ये आमच्या 132 अधिक 5 अपक्ष 137 जागा आहेत. आदितीताईंनी म्हणणं हे काहीच चुकलं नाही. प्रत्येकाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री काय आणखीन काही मोठं होण्याचं स्वप्न पाहायचं असतं. स्वप्न पाहण्यातून माणसाचं स्पीड वाढतं, स्वप्न पाहण्यातून माणसं आपला पक्ष वाढवतात. भाजपच्या सहकार्याने ते स्वप्न पूर्ण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय तो कोणाचं? राष्ट्रवादीच्या भारतीय जनता पार्टी आमचाच मुख्यमंत्री, त्याच्याकडे काही ताकद आहे. आता संजय राऊतनं काय हळू सकाळी बहुतेक पत्रकार तुम्ही फार जात नाही त्यांच्याकडे तुम्हाला. निवडणुका आल्या की भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्ष बळ देतं, परंतु इतर वेळेस कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं, अशी देखील चर्चा आहे.
अशी चर्चा आहे, अशी भावना नाही. नाही भावना कार्यकर्त्यांमध्ये नाही. भावना तुम्हाला माहित की मला माहित? तुमच्या 4 पत्रकार मित्रांची भावना पण तुम्हाला माहित नाही, तर आमची कशाला भावना माहित असते? चर्चा असते, पण भावना अशी असते की मग जेवढं शक्य असेल तेवढं पार्टी आपल्यासाठी करते. रुपाली चाकणकर यांनी एक पोस्ट केलेली आहे, 28 दिवसात खराब प्रकरणात माझ्या विरोधात कोणी देखील पुरावे दिलेले नाही. या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अतिशय सविस्तर मांडणी केलेली आहे, ज्याला आपण म्हणून सभागृहाला अवगत केलं आहे. वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. दादा रोहित पवार देखील आज बारामतीत त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. काटेवाडीच्या 4 भागामध्ये ते आज संवाद साधणार आहेत मतदारांनी. सलग 3 दिवस प्रचार दौरे करणार आहेत. काय काय आपण बोलायला? हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती हीच आहे की आम्ही एकमेकाचे दुश्मन जरी असलो तर एकमेकाच्या घरी कार्य असेल सगळे मिळून भेटतो. एखाद्या वेळेस कार्य झालं की पुन्हा आपापल्या दिशेने जातो. पण लग्न आहे मोठ्या भावाच्या मुलाचं, एरवी एकमेकाचं तोंड बघत नाही, पण मोठ्या भावाला विचारता येते तर त्या वहिनीला विचारतो काही काम असेल तर सांगा, येतो करतो, झाल्या क्षणी निघून जातो. तेव्हा रोहित पवार घरामधली सुनेत्राबाईन उभे असल्यामुळे करतील, नंतर काय करतील माहित नाही. पण हे इंडियन कल्चर आहे, भारतीय संस्कृती आहे की आम्ही एकमेकाच्या नात्यांना जपलं पाहिजे. दादा एका प्रश्नाचं उत्तर येते पाहिजे जो मध्येच कट झाला होता ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न भाजपच्या सहकार्याने पूर्ण होईल का? सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्या प्रश्न उत्तर येते. राष्ट्रवादीची स्वतःची म्हणून या मतदारसंघामध्ये ताकद आहेच. सहयोगी पक्ष म्हणून आमचा हा युती धर्म आहे की ते त्यांच्या जीवावर विजयी होणार असले तरी सुद्धा आमचंही काही कॉन्ट्रीब्युशन, आमचाही काही सहयोग, आमचाही काही सहभाग, त्यामुळे आमच्या काम करण्याने ते विजयी होणार असतात, ते विजयी होणारच आहे. विशेषतः अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर हे पुन्हा एकदा भारतीय म्हणत आहे की ते विरोधक पण मतदान करणार, पार्टी पण त्यांची मजबूत आहे, आमची पण काही जबाबदारी आहे. एक प्रश्न फक्त उत्तर पाहिजे रिपीटमध्ये मला की भाजपच्या सहकार्यानं सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील का पुढे? कारण जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की असं की राजकारणामध्ये आज काय हे सकाळी माहित नसतं, उद्या काय आज रात्री माहिती नसतं. तर तुम्ही हे जे जर तर जे काढताय त्याचं काय, ते जर तरला काय अर्थ नाही. तुम्ही अजून अर्धा तास जरी बोलला तरी तुम्हाला काही मिळणार नाही. सर्जनशील न्यूज